तुमची सुनी शॉप आहे आणि माझी बायको आहे. बाबा बाबा ऐका ना माझं प्लीज, तुम्ही दोघांनी नका मानू. आम्हाला बघवत नाही येते. असं का करताय तुम्ही? मी हात जोडतो तुमच्यावर. तुझ्या आईला सांगा. मला नंदिनी चुकीची वाटली आहे. नंदिनी कशी वाटली का? मला ते सगळं सहन होत नाहीये. पुढे करा आता माझ्यासाठी काही नाही. हा विषय या आपल्या घरातलाच आवाज आहे ना. आपल्याच घरातला आवाज आहे. पाच झालं तुमच्या बहिणीचं कौतुक असं ऐकायला येते ना. हो. म्हणजे माझा सुद्धा होतं चालू आहे. क्या बात आहे. म्हणजे मामा अगदी काय म्हणतात ते, भाऊ माझा पाठीराया वगैरे झाला ना. पाठीराया नसतं, पाठी राखा असतं. तसलं का तुझं मराठी रम्या? तीच वेगळं आई. तुला खरं सांगू का, इतकं छान वाटतं माहितीये का. म्हणजे विक्रम ना असा पहाडासारखा माझ्या पाठीशी उभा आहे. मला काय वाटतं माहितीये का, रक्षाबंधनाच्या वेळेला जी ओवाळणी मागितली ना त्याच बहुतेक फळ आहे. म्हणजे त्यानंतर होईलच प्रेम मालिकेचा आजचा भाग आपण ऐकत आहोत आणि खूपच इंटरेस्टिंग आणि कमाल असा दाखवलेला आहे. नुसती भांडणं आणि फक्त भांडणं चालू आहे. प्रेक्षकांनो इथे आता सगळेजण विक्रम आणि मानिनीला समजावत असतात. मानिनी म्हणत असते, बघा ना बघा तुम्ही कसं बोलताय, कशा पद्धतीने भांडताय आणि त्याचबरोबर तुम्ही प्रत्येक गोष्टीमध्ये इथे नंदिनीचा विचार करत नाही, प्रत्येक गोष्टीत आणि प्रत्येक याच्यामध्ये तुम्ही एकाच बाजूने विचार करताय. त्यावरच विक्रम म्हणत असतात, ती कशी वागली, कशा पद्धतीने सगळं काही तिने केलंय, तिने माझ्या बहिणीवरती आरोप केले, ही गोष्ट तुला दिसत नाहीये का मानिनी. इथे जीवा म्हणत असतो, बाबा प्लीज जरा शांत हो ना बाबा, प्लीज बाबा आई नको ना भांडूस ग प्लीज. इकडे मात्र रम्याला आई बाबा भांडू नका असा आवाज येत असतो. दुसरीकडे नंदिनी बोलायला जाते पण नंदिनीला विक्रम थांबवतात म्हणून ती काव्याच्या गळ्यात पडून रडायला लागते. काव्या तिला सावरत असते. इकडे रम्या वसूला म्हणत असते, अगं आई हा आपल्याच घरातील आणि भांडणाचा आवाज आहे, आई बाबा म्हणतायत म्हटल्यावर नक्कीच तीच ठिणगी असणार आहे. त्यावरच वसू म्हणत असते, तू हे सुद्धा ऐकलं असेल की माझ्या बहिणीची बाजू तुला कशी चुकीची वाटते आणि माझ्या बहिणीच्या विरोधात तू का बोलतेस. त्याचबरोबर इथे मानिनी म्हणत असेल की तुमच्या डोळ्यावरती बहिणीच्या प्रेमाची पट्टी बांधली, इथे माझाच जप असेल बरोबर की नाही रम्या. त्यावरच रम्या म्हणत असते, हो ग आई अगदीच बरोबर आहे, पण हे सगळं खूपच डेंजर आहे ग आई. बघ ना इथे विक्रम मामा आतापर्यंत तुझ्याच बाजूने उभे आहेत, कधीही मामीला एक वाईट शब्दही न बोलणारे, एक वाकडा शब्दही न देणारे. इथे मामा आज तुझी बाजू घेऊन सगळ्यांसमोर भांडतायत. अगं हो तो भांडणारच होता, कारण तो खूप साधा भोळा आहे ग, पटकन लगेचच सगळ्या गोष्टीवरती इथे विश्वास ठेवणार. मी थोडीशी जरी रडले तर लगेचच माझं म्हणणं त्याला पटणार असाच आहे आणि तो माझ्यावर विश्वास का ठेवतोय. रक्षाबंधनला तसं गिफ्टच मी त्याच्याकडून घेतले, ओवाळणीच त्याच्याकडून तशी घेतली. काय ग आई काय केलंयस तू नेमकं सांग जरा मला. त्यावरच आता वसू म्हणत असते, काय झालं रम्या तुला सांगू का, रक्षाबंधन दिवशी मी थोडीशी रडले आणि त्याला म्हटलं आता काय तू माझ्याकडून राखी बांधून घेणार नाहीयेस वगैरे. त्यावर तो म्हटला का असं का म्हणतेस तू, आणि मी रडायचं नाटक केले. पण त्यावर तो मी म्हटलं की खरं तर सगळं घरातले लोक माझ्या विरोधात गेली आहेत, मग तुला सुद्धा माझं म्हणणं पटत नसेल त्यामुळे. आणि घेतली त्याने राखी बांधून आणि त्यानंतर ओवाळणी. त्यावर लगेच ती म्हणते, काय दिली मग तुला ओवाळणी. अगं मी कसली ओवाळणी घेतली. मग मी लगेचच पुन्हा रडली आणि त्याला म्हटलं जर तू मला ओवाळणी देणार असलास तर एकच ओवाळणी दे, ते म्हणजेच की विश्वास. हा विश्वास तू कधीच डगमगू देऊ नकोस आणि त्यामुळेच त्याच राखीच्या ओवाळणी खातर तू आतापर्यंत माझी साथ देतोय असं आता इथे वसू म्हणत असते. पण ते सगळं जरी झालेलं असलं आई तरी सुद्धा एक गोष्ट आपल्या मनासारखी झाली नाही ग. त्यावर वसू म्हणतात, आता कुठली बघ ना आपल्याला त्या नंदिनीला घराच्या बाहेर काढायचं होतं पण घराच्या बाहेर नाही काढलं ना मामाने. अगं तुला सांगू का विक्रमचा स्वभाव इतका हे नाहीये आणि तो असं नाती पटकन तोडणारा नाहीये आणि नंदिनीला त्यांनी घराच्या बाहेर जरी ना काढलं नसलं तरी सुद्धा तो काय बोललाय तुला माहिती ना, की तो म्हटलाय आजपासून तू मला बाबा म्हणायचं नाहीयेस आणि मी तुझी मुलगी नाहीये. म्हणजेच थोडक्यात काय तर इथे तो तिला नजरेसमोर सुद्धा उभं करणार नाही. त्यावरच रम्या म्हणत असते, पण आई खरंच तू कमाल आहेस बरं का, खरंच काय तू गेम टाकलेला आहेस. त्यावरच आता इथे वसू म्हणत असते, हो गेम तर अगदीच बरोबर टाकलेला आहे, आता बरोबर आग लागलेली आहे. त्यावरच रम्या म्हणत असते, पण आई चल ना खाली लवकर जाऊयात आपण, जी आग लागलेली आहे त्यामध्ये अजून थोडंसं तेल ओतण्याचं काम आपण करूया, चल लवकर. त्यावरच वसू म्हणत असते, उडू दे आणखी थोडासा भडका उडू देत, आपल्याला पण इथे बरोबर आगीमध्ये तेल ओतण्यासाठी बरोबर त्याच वेळेला जायचं आहे. पण तुला एक गोष्ट सांगू, आता इकडे नंदिनीची पूर्ण बाजूनी कोंडी झालेली आहे, विक्रम माझ्या बाजूनी आहे. त्याचबरोबर कधीही न भांडणारे मानिनी आणि त्याचबरोबर इथे विक्रम दोघे सुद्धा खूप भांडतायत आणि त्यांची भांडणं बघितल्यानंतर खूपच मजा येते. हे घर तुटत आलेलं आहे. ती नंदिनीला काय वाटलं ती हे घर जोडून राहील आणि ह्या वसूला चॅलेंज करेल आणि ह्या वसूचा गेम पलटी करेल. तिला कळलं सुद्धा नसेल की तिचे फाशे तिच्यावरच उलटे कसे पडले. म्हणूनच आता रम्या हसायला लागते आणि चल ग आई चल पटकन असं म्हणूनच दोघी सुद्धा आता खाली निघालेल्या असतात. इकडे दोघांना सुद्धा हे जीवा पार्थ काव्या नंदिनी समजावत असतात पण ते दोघे ऐकत नसतात. तेवढ्यातच आता वसू येत असते, अरे विक्रम मानिनी तुम्ही किती सकाळी सकाळी काय हे. त्यावरच आता लगेचच मानिनी वसूला म्हणत असते, किती तो सावसूतपणाचा आव्हान आहे वसूताई तुम्ही, जसं काही झालंच नाही. या सगळ्या गोष्टीच्या झाल्यात ना त्या फक्त आणि फक्त इथे तुमच्यामुळे झालेल्या आहेत. ह्या सगळ्या गोष्टीला कारणीभूत कोण आहे तर फक्त आणि फक्त ह्या सगळ्या गोष्टीला कारणीभूत तुम्ही आहेत वसूताई तुम्ही. त्यावरच आता वसू इथे विक्रम समोर हात जोडत असते आणि म्हणत असते, विक्रम बाबा प्लीज तू तरी शांत हो, मी तुझ्या समोर हात जोडते प्लीज भांडू नको असणारे. त्यावरच आता इकडे मानिनी म्हणत असते, हो हीच अशी प्रेमाची आंधळीपट्टी तुम्ही त्यांच्या डोळ्यावर बांधली ना त्यामुळे ते असं करतायत आणि मला माहित नाही का तुम्ही कशा पद्धतीचे आहात. हे सगळ्या गोष्टीला तुम्ही कारणीभूत आहात. आमच्या दोघा नवरा बायकोमध्ये आतापर्यंत कधी अरे झालं नाही पण आज आमच्या दोघांमध्ये सतत भांडणे होत आहेत. या सगळ्या गोष्टीला इथे तुम्ही वसूताई जिम्मेदार आहात. त्यावर नंदिनी लगेचच म्हणत असते, आई प्लीज ना मी माफी मागते तुमची, प्लीज मी हात जोडते तुमच्या समोर पण प्लीज शांत हो ना. त्यावरच मानिनी नंदिनीला म्हणते,
हे बघ नंदिनी, तुला माफी मागायची आणि हात पसरायची कोणासमोर काहीच गरज नाहीये. मी तुझ्या बाजूने खंबीरपणे उभी आहे. आणि त्याचबरोबर आता इथे विक्रम म्हणत असतात, ठीक आहे तुला तुझ्या सुनेची बाजू पटते ना, तर इथून पुढे माझ्याशी बोलायला अजिबात येऊ नकोस. त्यावरच आता मानिनी म्हणत असते, ठीक आहे तुम्ही सुद्धा माझ्याशी अजिबात बोलायला यायचं नाही आणि मला इथे एक शब्द सुद्धा तुमच्यासोबत बोलायचं नाहीये आणि मी तुमच्या खोलीत सुद्धा राहणार नाही, तुमच्याबरोबर मला राहायचं सुद्धा नाहीये. जा जीवात जा, आताच्या आता माझी बॅग भर आणि इथे तुझ्या खोलीमध्ये घेऊन ये. त्यावरच आता मात्र इथे मानिनी खूप जास्त चिडलेली असते आणि मानिनी चिडल्यानंतर इकडे नंदिनीला हे खूप जास्त त्रास होत असतो. आता इथे मानिनी म्हणत असते, आजपासून तुम्ही माझ्याशी एक अक्षर सुद्धा बोलायला यायचं नाही, समजलं. त्यावरच आता विक्रम सुद्धा म्हणत असता, ठीक आहे जा, तुला जे काही करायचं आहे ना ते कर, तू सुद्धा माझ्याशी कसलंच बोलायला येऊ नकोस. आता लगेचच इथे हे सगळं होत असताना मानिनीला चक्कर येते. मानिनीला चक्कर आल्याबरोबरच सगळेजण तिला सावरतात. पण इकडे मात्र जे विक्रम आहे ते काही तिच्याजवळ फारसं जात नाहीत. आता तर इकडे नंदिनी खूप रडत असते. काव्या तिला असं हतबल झालेलं पाहत असते. ती तिच्या इथे गळ्यात पडूनच रडायला सुरुवात करते. त्यावरच आता काव्या तिला म्हणते, हे बघ ताई प्लीज रडू नकोस, या सगळ्या गोष्टीचा तू स्वतःला त्रास करून घेऊ नकोस ताई, चल लवकर आपण इथून जाऊया, चल तू आराम कर, चल तुला थोडीशी आरामाची गरज आहे. असं म्हणूनच आता काव्या तिला खोलीमध्ये घेऊन जात असते. त्या दोघी तर जात असतात. पण आता लगेचच रम्या पाठीमागून सिटी वाजवत असते आणि सिटी वाजवल्यानंतर नाचायला सुरुवात करत असते आणि लगेचच म्हणत असते, हे घर फक्त आणि फक्त इथे आमचं आहे आणि ह्या घरामध्ये आमचंच राज्य चालणार आहे. आणि आता तर इथे घराबाहेर जरी गेला नसला तरी सुद्धा लवकरच या घरातून सुद्धा तुमची हकलपट्टी मी करणार आहे. असंच आता इथे रम्या त्या दोघींना म्हणत असते. काव्याला खरं तर तिचा खूप राग येतो. ती लगेचच वळून तिच्याकडे रागावून पाहण्याचं आणि तिला उत्तर देण्याचं ती काम करणार असते. पण नंदिनीने यावेळी तिला अडवलेलं असतं आणि तिला खोलीमध्ये घेऊन गेलेली असते. इकडे मात्र आता काव्या म्हणत असते, ताई तू का अडवलंस मला, त्या रम्याला मला चांगलाच धडा शिकवायचा आहे. ते काव्याच्या पद्धतीने मी तिला बरोबर शिकू शकले असते त्या रम्याला धडा, पण तुम्हाला का थांबवलेस. त्यावरच आता नंदिनी म्हणत असते, प्लीज काव्या जरा शांत हो, प्लीज शांत हो. कशी शांत हो ताई मी, तू बघतेस ना ती लोक कशी करतायत आणि विक्रम काका सुद्धा तुझ्यावर एवढं सगळं काही ओरडतायत, एवढं सगळं काही बोलतायत आणि रम्याला हसायला येते. असं वाटतंय आत्ताच्या आत्ता जावा आणि त्या रम्याचा गळा दाबावा आणि त्याचबरोबर त्यांना चांगलाच धडा शिकवावा. त्यावरच आता नंदिनी तिला समजवते आणि म्हणत असते, काव्या प्लीज शांत हो, मला कळते तुझी चिडचिड आणि त्याचबरोबर तुला होणारा त्रास सुद्धा सगळं काही कळतोय, पण प्रत्येक वेळी रागवलेल्या माणसाला रागानेच उत्तर देणं गरजेचं नाहीये ना. समोरचा माणूस जर कितीही रागवलेला असला तरी सुद्धा आपण शांततेमध्ये त्याला हँडल करू शकतो, शांततेमध्ये आपण त्याला उत्तर देऊ शकतो ना. काव्या आता परिस्थिती काय आहे हे तुझ्या लक्षात येतंय ना. बघ आता विक्रम आणि मानिनी काकूंचे एवढे भांडणं झालेले आहेत आणि एवढे भांडणं झाल्यानंतर त्यांचे कधीच आतापर्यंत भांडणं झाले नाहीत. त्यांच्या ह्या भांडणामुळे आईला भोळ आलेली आहे, चक्कर आलेली आहे. मग आता सगळ्यात जास्त महत्त्वाची आपल्यासाठी गोष्ट काय आहे तर त्यांची काळजी घेणं, त्यांना समजावणं, ही त्यांच्या पाठीशी खंबीरपणे उभं राहणं, हे सगळं काही इथे करायचं आहे ना. मग काव्या मला एक गोष्ट सांग, त्या दिवशी वटपौर्णिमे दिवशी मी तुला काही गोष्टी सांगितल्या होत्या, त्या दिवशी तू नंदिनी बन असं म्हटलं होतं, तू त्या दिवशी सगळं काही केलंयस आणि अगदीच इथे तू रागाला कंट्रोल करून नंदिनी बनली होतीस. मग आता सुद्धा तुला तसंच करायचं आहे. आता आपण दोघी मिळून ह्या घराला सावरणार आहोत. हे बघ पद्धत माझी असेल, पण इथे जे काही ट्रिक असेल किंवा जे काही तुला ऍक्शन घ्यायची असेल ती तुझी असू देत. मग सगळ्यात महत्त्वाची गोष्ट म्हणजेच की तुला नंदिनी व्हायचे आणि नंदिनी होऊन इथे मानिनी आईची म्हणजे मानिनी काकूंची तुला काळजी घ्यायची आहे. त्या बघ ना आता बहोळ आलेली आहे, त्यांनी सकाळपासून काहीच खाल्लं पिल्लं नाहीये. मग तू होशील ना ग नंदिनी. त्यावरच आता काव्या म्हणत असते, प्रत्येक वेळी मीच का बरं नंदिनी व्हायचं, तू सुद्धा कधीतरी काव्या हो ना. त्यावरच आता इथे नंदिनी म्हणत असते, हो मला सुद्धा काव्या व्हावंच लागणार आहे, पण त्याच्यासाठी एक वेळ असणार आहे बाळा. पण आता मात्र सगळ्यात महत्त्वाची गोष्ट ह्या घराला ह्या परिवाराला सांभाळणं आणि त्याचबरोबर त्यांना आधार देणं खूप जास्त गरजेचं आहे. आपल्याला सगळं काही बाजूला ठेवावं लागणार आहे. त्याचबरोबर सगळ्यात महत्त्वाची गोष्ट म्हणजेच की ह्या दोघींना तर आपण चांगला धडा शिकूच, चांगली अद्दल शिकूच, पण त्या सगळ्या गोष्टींबरोबर हे जो काही देशमुख परिवार आहे तो हादरला आहे. मेन जे आई आणि बाबा आहे त्यांच्यामध्ये एवढी मोठी फूट पडलेली आहे. त्यामुळे तुला नंदिनी व्हावंच लागणार आहे. काव्या प्लीज तू ह्या ताईचं ऐकणार आहेस ना. खूपच आशेने नंदिनी तिच्याकडे पाहत असते. तर काव्या तिच्याकडे पाहते आणि त्यावर ती म्हणत असते, हे गरजेचंच आहे का ताई, तुला नंदिनी व्हायला जमणार आहे, मला नंदिनी व्हायला जमेल ग, पण तुझं काय. त्यावर लगेचच आता ती म्हणत असते, आता काय व्हावं तर लागणारच आहे मला नंदिनी, असं म्हणून लगेचच दोघी एकमेकींना मिठी मारत असतात आणि त्याचबरोबर तू आता आईची काळजी घे असं म्हणतात. इकडे वसू मुद्दामच मानिनीच्या बाजूला जाऊन बसलेली असते आणि तोंड चोपडेपणा करण्याचं काम करते. म्हणत असते, बघ हे बघ वसू, हे बघ मानिनी प्लीज उगाच माझ्यामुळे स्वतःला त्रास करून घेऊ नकोस आणि दे ना ग राखतो सोडून, प्लीज तुझ्या तब्येतीवर परिणाम होईल ग मानिनी, प्लीज जरा स्वतःची काळजी घे. त्यासोबत सकाळपासून तू काहीच खाल्लं नसतील ग मानिनी, मी तुझ्यासाठी ज्यूस सरबत वगैरे काही घेऊन येऊ का. हो तर बाई मी तुझी माफी मागते. पण इकडे विक्रम म्हणत असतात, अगं मानिनी तुझ्यासोबत ताई काहीतरी बोलते, तिला काहीतरी रिस्पॉन्स दे, काहीतरी रिप्लाय दे. पण इकडे मानिनी साधा नजर फिरवून सुद्धा वसूकडे बघत नसते. त्यावरच आता विक्रम म्हणत असतात, हे बघ तू ज्यूस वगैरे काही आणू नकोस, मी बघतो काय करायचं आहे ते, प्लीज तू जरा शांत राहा आणि ताई तू तुझ्या खोलीमध्ये जा, थोड्या वेळासाठी आराम कर, मी बघतो काय करायचं आहे तर. आणि तिला मी समजावण्याचं काम करतो. अगं पण मानिनीने काहीच खाल्लेलं नाहीये, मानिनी काय करतेस, आणू का मी तुझ्यासाठी ज्यूस, मानिनी काळजी घे बाई येते मी, असं म्हटल्यानंतर पुन्हा एकदा मानिनी चेहऱ्यावर बाजूलाच हात करते, कारण तिला इथे वसूशी काहीच बोलायचं नसतं आणि त्यामुळेच इथे मानिनी अशा पद्धतीने वागत असते. आता वसू तर इथून निघून गेलेली असते.
वसवीतून निघून गेल्यानंतर विक्रम तिच्या बाजूला बसतात आणि विक्रम तिच्या बाजूला बसल्यानंतर आता लगेचच जी पोह्याची डिश असते ती विक्रम तिच्या समोर करतात आणि विक्रमने तिच्या समोर केल्यानंतर इथे ती म्हणत असतात घे थोडंसं खाऊन घे आणि त्याचबरोबर तुला त्रास होईल तुला खाणं गरजेचं आहे असं इथे ते बोलतात. त्यावरच ती म्हणत असते नाही मला काहीच खायचं नाहीये आणि त्याचबरोबर इथे ते पोहे तुमच्याच करिता बनवले होते आणि तुम्ही ते पोहे मला का आणि कशासाठी देत आहात. त्यावरच ते म्हणत असतात की अगं पण तुला ते पोह्यांची गरज आहे तू सकाळपासून काही खाल्लं नाहीयेस त्यावरच आता इथे तू माझ्याशी सुद्धा बोलणार नाहीयेस का तू माझ्याकडे सारी पाहणार सुद्धा नाहीयेस का करतेस असं जरा ऐकून तरी घे ना. हे बघा मला नाही खायचे ते पोहे शेंगदाणे दाणे घातलेले तुमच्यासाठी आणि जीवासाठी बनवले होते तुम्हाला माहिती ना मला ते आवडत नाहीयेत म्हणून. त्यावरच आता विक्रम म्हणतात ठीक आहे मग हे पोह्यातले दाणे काढून मी देऊ का मी म्हटले ना मला नाही खायचे म्हणून. अगं असं काय करतेस किती प्रेमाने बनवलेत नंदिनीने. अच्छा म्हणजे प्रेमाने बनवलेत ही गोष्ट तुम्हाला मान्य आहे पण फक्त इथे जाणून घ्यायची नाहीये. मग कसं आहे ना विक्रम किती नाही म्हटलं ना तरी मनामध्ये तुमच्या हा सुद्धा विचार कधी येत नाही की नंदिनी असं काही करू शकते. समजलं तुम्हाला तुमच्या ही गोष्ट इथे लक्षात येते का की नंदिनी असं काहीही करू शकणार नाही म्हणून. पण तुम्ही ती गोष्ट इथे मान्य करायला तयारच नाही आहात असंच आता इथे मानिनी बोलत असते. आता मानिनीने ह्या सगळ्या गोष्टी बोलल्यानंतर आता मात्र इकडे दुसऱ्या बाजूला जी काही नंदिनी आहे नंदिनी तिच्या मोबाईल मधला जो फोटो असतो तो फोटो घेऊन बघत असते. तो फोटो असतो इथे विक्रम आणि मानिनीचा. कारण विक्रम आणि मानिनीचं नातं कशा पद्धतीने आहे आणि त्यासोबत आतापर्यंत किती काय काय गोष्टी त्यांच्या आयुष्यामध्ये होऊन गेलेल्या आहेत हे सगळं काही आता इथे नंदिनी पाहत असते आणि डोळ्यातून अश्रू हे ओघळत असतात. आता डोळ्यातून अश्रू ओघळत असतात तेवढ्यातच जीवा तिथे येतो. जीवा तिथे आल्याबरोबरच तिच्या समोर तो रुमाल पकडतो आणि जीवाने तिच्या समोर रुमाल पकडल्यानंतर आता तो म्हणत असतो हे घे. त्यावरच आता नंदिनी म्हणत असते हो ठीक आहे ना द्या असं म्हणून तो रुमाल तर घेते. आता रुमाल तर घेतल्यानंतर आता लगेच जीवा म्हणत असतो आज तू लगेचच रुमाल घेतलायस मी म्हटलं की तू आता रुमाल घ्यायची नाहीयेस किंवा असं म्हणशील की मला तुमच्या ह्या सहानुभूतीची ह्या रुमालाची मला काहीच गरज नाही असं म्हणशील पण तू तसं काहीच केलं नाहीयेस. त्यावरच आता इथे नंदिनी रडायला सुरुवात करत असते. ती म्हणत असते ह्या सगळ्या गोष्टी कशामुळे झालेल्या आहेत ह्या सगळ्या गोष्टींना कुठेतरी जाऊन मी जबाबदार आहे असं नंदिनी म्हणते आणि रडायला लागते. त्यावरच जीवा तिला समजावण्याचं काम करतो. तो म्हणत असतो तू तिच्या बाजूला येऊन बसल्यावर नंदिनी म्हणत असते खरं सांगू का आज जे काही झाले ना ते मला असं वाटत होतं की ते एक स्वप्नच होतं आणि स्वप्नातून जाग आली आणि असा विचार केला की हे असलं स्वप्न कधीही पडू नये. एक तो काळ होता आई बाबा एकमेकांशिवाय राहू शकत नव्हते आणि आज हा एक काळ आहे की आज ते दोघं एकमेकांशी एवढे भांडत आहेत. त्याचबरोबर आता जीवा म्हणत असतो ही रियालिटी आहे तू नको काळजी करू सगळं व्यवस्थित होईल. त्यावरच आता नंदिनी म्हणत असते पण सगळ्यात महत्त्वाची गोष्ट म्हणजेच की एक वेळा दुसरं तिसरं काही जरी असतं तरी सुद्धा एक वेळा आम्ही वसवतेची माफी मागितली असती पण आता नाही. आता इकडे लगेचच नंदिनीच्या गालावरती एक तिच्याच पापणीचा केस असतो आणि जीवा त्याच्याकडे पाहतो आणि लगेचच तो तिच्या गालाला हात लावण्याचा प्रयत्न करत असतो आणि नंदिनी त्याच्याकडे टकलावून पाहते विचारते काय झाले. त्यावरच आता जीवा म्हणत असतो प्लीज जरा थांब जरा असं म्हणून तो गालावरचा केस काढून घेतो आणि गालावरचा केस काढल्यानंतर नंदिनी विचारते काय आहे सांगा तर. असं म्हणूनच आता तो केस जो आहे तो तिच्या हातावरती जीवा ठेवत असतो. असं म्हणूनच तो तिच्या हातावरती केस ठेवतो आणि एक काम कर डोळे बंद कर नंदिनी. आता नंदिनी लगेचच जीवाने सांगितल्यामुळे डोळे बंद करण्याचा प्रयत्न करते. जो असा मनगटावरती केस ठेवला होता तो आता डोळ्यांच्या जवळ घेऊन जाते चेहऱ्याच्या आणि डोळे बंद करत असते आणि तो म्हणत असतो आता डोळे बंद केलेस ना मग आता एक विश माग. असं म्हणूनच आता इथे ती लगेचच डोळे बंद करून एक विश मागत असते आणि इथे सॉन्ग प्ले झालेलं असतं लग्नानंतर होईलच प्रेम म्हणून. तर आता इकडे मागितलीस ना विश बघ ही गोष्ट तू कधीच विसरू नकोस की तू नंदिनी आहेस कळलं तुला. आता इकडे नंदिनी विचार करत असते ते सगळं काही खरं आहे जीवा पण एक गोष्ट मात्र सगळ्यात महत्त्वाची आहे आणि ती म्हणजेच की आई बाबांचं हे भांडण आणि त्यांच्या नात्यामध्ये आलेला दुरावा हा मला सहन होत नाही. त्यावरच हे जो काही परिवार आहे त्यावरच आता जीवा म्हणत असतो तू नको काळजी करूस. जीवा म्हणत असतो काही गोष्टी आपल्या हातामध्ये नसतात. तुला माहितीये का आपलं लग्न सुद्धा होणार नव्हतं पण तरी सुद्धा आपलं लग्न झालंच की नाही. आता जे घडतंय ते घडणारच होतं असा विचार तू सोडून दे करायचा सोडून दे. आणि आणखी एक गोष्ट लक्षात ठेव तू इथे ह्या तुझ्या लढाईमध्ये एकटी आहेस असं कधीच समजू नकोस नंदिनी. तू काळजी करू नकोस अख्खं देशमुख कुटुंब तुझ्या पाठीशी आहे. त्यावरच नंदिनी म्हणते पण बाबांचं काय नको काळजी करूस ते सुद्धा नक्की तुझ्या पाठीशी खंबीरपणे उभे राहतील. वाईट तर ह्याच गोष्टीचं वाटतंय की बाबांनी तुला आईच्या खोलीमध्ये जाण्यापासून थांबवलं आहे. पण नंदिनी म्हणत असते हरकत नाही आईची मी जरी काळजी घेऊ शकले नाही तरी सुद्धा आता त्यांच्याजवळ आहे कुणीतरी त्यांची काळजी घेण्यासाठी. असं म्हणता क्षणी आता जीवा म्हणत असतो कोण आहे असं तिची काळजी घेण्यासाठी. असं म्हणूनच आता तो तिच्याकडे पाहत असतो. तर प्रेक्षकांनो आजच्या भागामध्ये एवढंच. उद्याचा भाग खूपच रंजक आणि त्यामुळे तो इंटरेस्टिंग असा दाखवला आहे कारण उद्याच्या भागामध्ये आपण पाहत आहोत मानिनी म्हणत असते काव्या नंदिनीचा हळवापणा कधी कधी तिच्या त्या सगळ्या गोष्टीच्या आड येतो ग तिला कधीच एकटं पडू देऊ नकोस. त्यावरच काव्या म्हणत असते त्याच काव्या म्हणते आता तिच्यातला हळवेपणा आड येतो पण माझ्यातील खमकेपणा आता सगळ्यांना दाखवण्याची वेळ आलेली आहे. मग मी सुद्धा तो आजच खमकेपणा सगळ्यांना दाखवेल असं काव्या म्हणते. तर इकडे दुसऱ्या बाजूला ते दीपक म्हणत असतो
आता ती नंदिनी स्वतःला निर्दोष करण्यासाठी, सिद्ध करण्यासाठी तिच्या हातामध्ये काहीही नाहीये, ती कोलमडून पडलेली असेल आणि ती कसलाही पुरावा आता आणू शकणार नाही असं वसूला तो सांगत असतो. आणि वसू इथे फोनवरती ह्या सगळ्या गोष्टी ऐकत असते. तर आता इकडे दुसऱ्या बाजूला सगळेजण इथे गणपतीच्या मूर्तीसमोर उभे असतात आणि तेव्हाच आता इथे वसू नंदिनीला म्हणत असते, काय ग नंदिनी, तुझा जो पुरावा आणला होतास तोच तुझी साथ सोडली, तोच तुझ्या विरोधामध्ये गेला. त्यावरच आता काव्या समोर येते आणि ती म्हणत असते, असा पुरावा सादर करू की आता तुमची चांगली जिरली पाहिजे. आणि तुम्हाला काय वाटलं, तुम्ही आणलेला पुरावा जरी आता इथे नंदिनीची साथ सोडलेली असेल तरी ही काव्या आहे ना, असं म्हणूनच आता चौघे जण सुद्धा इथं शपथ घेत असतात वसूचं सत्य समोर आणण्यासाठी आणि खंबीरपणे नंदिनीला साथ देताना दिसत आहेत. तर अशाच नवनवीन मालिकांचे डेली अपडेट्स आणि न्यूज जाणून घ्यायचे असतील तर चॅनलला नक्की सबस्क्राईब करा. व्हिडिओ पाहिल्याबद्दल धन्यवाद.